देखील 2 सामने जिंकलाय. 3 षटकांची लढत. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिल्या 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा अवधी. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग आपल्याला अलाव नसणार आहे. मॅचला मित्रांनो सुरुवात होते. टॉस जिंकला. सकाळचं सत्र. सकाळच्या सत्रात श्रीराम बलवली संघानं आणि इन्व्हाइट केलं या क्वालिफाईंग मॅच मध्ये. सुपर 4 साठी चाललेली ही लढत आपण पाहतो. जिंकणारा संघ अर्थातच आपला दुसरा संघ या स्पर्धेमधून मिळून जाईल. कालच्या दिवसात गावदेवी साई पहिला संघ आपण सुपर 4 साठी क्वालिफाय होताना पाहिला आणि या मॅच मधून जिंकणारा संघ सुपर 4 साठी क्वालिफाय होणारा दुसरा संघ आपल्याला भेटेल. मॅचला सुरुवात होते. कॉम्बॉक्स एंड करून प्रकाश बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय अमित. पहिलाच बॉल पॅडल स्वीप करायचा होता. पॉवर प्लेचं षटक. 9:44 पहिला बॉल श्रीराम बलवली डिलिव्हर करतोय. आपल्याला 9:54 2 षटक कंप्लीट करायचे आहेत बलवली संघ. पहिला बॉल डॉट बॉल येतोय. प्रकाश यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. दुसरा बॉल स्लॅश करायचा होता पॉइंटच्या क्षेत्रात. डाईव्ह करत हा झेल घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला. अमित यांचा झेल होता परंतु प्रयत्न अपुरे पडले. परिणामी जे एफर्ट लावले गेले श्रीराम बलवली संघाच्या माध्यमातून पॉइंटच्या क्षेत्रात एफर्टची प्रशंसा करावी लागेल. 2 धावा आणि 2 धावांनी स्टार वलक संघाच्या स्कोर कार्डला सुरुवात करत असताना अमित यांच्या बॅट मधून आलेल्या 2 धावा. वॅडिश लॉंग ऑन मध्ये आपण आमिर यांना पाहतोय. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतो. 1 धाव कंप्लीट केली गेली. ब्लॉक होल मध्ये केलेली ही गोलंदाजी आपण पाहतोय प्रकाश यांची. जर पाहायला गेलात तर आता आजच्या दिवसात खऱ्या अर्थानं संडेचा दिवस असल्या कारण सर्व रसिक प्रेक्षकांची देखील लवकरात लवकर या मैदानाकडे वाटचाल आपल्याला पाहायला मिळेल आणि गर्दीचा रेकॉर्ड देखील या मैदानावर पाहायला मिळेल. पुढचा बॉल सरळ भिडकावून दिलाय. आमिरच्या मस्तकावर दस्तक देत पहिलाच बॉल फेस करत असताना प्रणित यांच्या बॅट मधून आजच्या दिवसातील पहिला दणदणीत षटकार. जी सुरुवात एक्सपेक्ट करतोय अपेक्षित आहे स्टार वलक संघाला ती सुरुवात. पहिलाच बॉल फेस करत असताना सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी प्रणितच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि त्या 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 9 धावा धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश असणार आहेत. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप कव्हरच्या क्षेत्रात बॉल फील्ड केला जातोय आणि डायरेक्ट हिट होताना आपण पाहतोय. ज्याच्या वेळी डायरेक्ट हिट होतं त्या वेळी खऱ्या अर्थानं फलंदाज आपण स्ट्रगल करताना पाहत असतो. परंतु रनिंग बिटवीन द विकेट क्विक सिंगल पाहायला मिळाली. जी सिंगल 38 सर्कल मध्ये कंप्लीट केली गेली आणि पॉपिंग क्रीज मध्ये प्रणित बॉल हिट व्हायच्या अगोदर पोहोचले गेले. परिणामी 1 धाव आणि धावफलकावरती धावा पाहतोय त्या अर्थातच विदाउट लॉस 10 ऑन बोर्ड. डबल फिगर मध्ये आता स्टार वलक संघ पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक फर्स्ट ओव्हर मधील. स्विच हिट करायचं होता. फिल्डर आहेत. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. 1 धावेनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा जर विचार करायला गेला तर 11 धावा विदाउट लॉस टीम स्टार वलक हा संघ पाहतोय. पहिल्या दिवसाच्या सामन्यात सकाळच्या सत्रात 2 सामने लागोपाठची स्टार वलक जिंकला होता. दुपारच्या सत्रात जिथे धावा चेस होत नव्हत्या तिथं धावा जर पाहायला गेलात तर वडाव आणि वाशी संघाच्या अगेन्स्ट बलवली संघानं त्या धावा चेस केल्या होत्या. सॉरी कालेश्री संघाच्या अगेन्स्ट 1 बॉल आणि 2 धावांची गरज असताना तो सामना जिंकला. वडाव संघाच्या अगेन्स्ट 1 बॉल 4 धावांची गरज असताना प्रदीप घरतचा ब्रँडेड षटकार मॅच विनिंग षटकार पाहिला आणि त्याचंच कारण आज श्रीराम बलवली संघ आज या सकाळच्या सत्रात स्टार वलक संघाशी फाईट करतोय. दुसऱ्या षटकात अनिकेत आलेत. दुसऱ्या षटकात रटामोवर विकेट आपण गोलंदाजी करताना पाहणार. 11 धावा झाल्यात पहिल्या षटकात. ड्राईव्ह केलाय आदित्य आहेत.
लॉंग ऑफ मध्ये बॉल फील्ड केला जातो, एक धाव कंप्लीट. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेशन देखील गरजेचं असणार आहे. या एंड वरून जर पाहायला गेला तर आजच्या दिवसात राईट हँडेड बॅटरसाठी परवाने असू शकते. बॅटचा इनर एज लागला होता. तदनंतर जर पाहायला गेला तर शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल फील्ड होतोय, डॉट बॉल येतोय. प्रणित पहिलाच बॉल फेस करत असताना एक षटकार प्रणितांच्या बॅटमधून पाहिला. तदनंतर हवे तशा धावा खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर स्टार बोलक संघासाठी आपण येताना पाहिल्या नाही. परिणामी धावसंख्यात जास्तीचा बदल पाहायला मिळत नाही. यावेळी स्टेप अप होण्याचा प्रयत्न होता, फॉलो केलं गेलं आणि जर पाहायला गेला तर हा बॉल व्हाईट बॉल येते. व्हाईट बॉलच्या मदतीनं एक्स्ट्राची एक धाव स्कोर कार्ड होते ऍड होताना टीम स्टार बोलक या संघासाठी दिसून येईल. डान्सिंग डाऊन द ग्राउंड येत एक्स्ट्रा कव्हर बॉल उडवायचा होता, परंतु बॅटांनी बॉल यांचा संपर्क झाला नाही. परिणामी अतिरिक्त अशी वाईटची एक धाव टीम स्टार बोलक संघाच्या धावफलकावरती पाहतोय. अमित जर पाहायला गेला तर 5 बॉल आणि आतापर्यंत 5 धावा आम्ही त्यांच्या बॅटमधून पाहतोय, परंतु त्यांच्या बॅटमधून 3 बॉल आणि 7 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार पाहिला होता. अगेन लफ्ट केलाय, डाऊन दी बॉल फिल्डर आहेत. लॉंग ऑफ इंटरेस्टेड होते कॅच घेण्यासाठी आणि झेल देखील घेतला गेला आणि इथूनच पाहायला गेलात ना तर प्रणित यांच्या पारीचा अंत होताना दिसतंय. फर्स्ट विकेट डाऊन ऑन 12 रन, सॉरी 13 धावांवरती पहिला विकेट. टीम स्टार बोलक संघाचा मैदानाच्या बाहेर प्रणित येताना दिसते. 4 बॉल आणि 7 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. देन इनिंग नंबर 3 आपण पाहतोय मिस्टर संकेत मैदानाच्या आतमध्ये. संकेत यांनी देखील पहिल्या दिवसाच्या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने टीम बोलक संघाला साथ दिली होती. त्यानंतर लखन यांचं देखील येणं बाकी असणार आहे. 3 षटकांची लढत आहे. सकाळचं सत्र कमीत कमी 30+ धावसंख्या स्टार बोलक संघ आपल्या स्कोअर कार्ड वरती जर लावतायत तर दुसऱ्या इनिंग मध्ये जिथे आमिर असतील, प्रदीप घरत असतील, प्रकाश असतील, राहुल असतील यांसारख्या फलंदाजांसमोर एक फायटिंग टोटल आपण बोलू शकतोय. संकेत आले इनिंग नंबर 3 1.3 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने 13 धावा धावफलकावरती पाहतोय. येता क्षणी पुन्हा एकदा तेच क्षेत्र, तोच क्षेत्ररक्षक आणि तेच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा विकेट. संकेत ऑल्सो हॅज टू डिपार्ट्स. त्याच क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, उंची मिळाली, लांबी देऊ शकले नाही. परिणामी सकाळचं सत्र असल्या कारणाने बॉल मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल होताना दिसला नाही, परंतु प्रयत्न जे केले स्कोर कार्ड मोठा करायचा त्याच प्रयत्नात पाहायला गेला तर संकेत देखील मैदानाच्या बाहेर येताना दिसले. नेक्स्ट मॅच अर्थातच तांबडशेत, वीर हनुमान तांबडशेत आणि वरदविनायक रामवाडी. आपण देखील टॉस साठी हजर राहायचं आहे. वरदविनायक रामवाडी आणि वीर हनुमान तांबडशेत. ही देखील क्वालिफाईंग मॅच असेल. लखन ठाकूर हे बॅटर. वाईट बॉल, आणखी एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल. हॅट्रिक बॉल होता, परंतु आता जर विकेट आली तरी हॅट्रिक गणली जाणार नाही. सलग 3 बॉल मध्ये 3 विकेट येणं गरजेचं असतं. यावेळी वेल जज वेल लेफ्ट लखन ठाकूर आहेत. बराचसा वर्षाचा अनुभव आहे. कोणत्या लाईन लेंथ वरती डिलिव्हर केलेला बॉल कोणत्या लेंथनी बॉल निघून जाईल. लागोपाठचे दोन्ही बॉल रीड करत असताना दोन्ही बॉल वाईड टीम स्टार बोलक संघासाठी. स्विच करण्याचा प्रयत्न होता, गरज नव्हती. त्याच लेंथ वरती फेकलेला हा बॉल. अनिकेत देखील त्याच लेंथ वरती गोलंदाजी करत आहेत. वाजून 53 मिनिटे झालेले आहेत. पुढच्या 1 मिनिटामध्ये हे षटक कंप्लीट करायचं आहे. शेवटचा बॉल. अनदर वाईड बॉल. अनदर वाईड बॉल.
पुढे सरसावलेत मारल्यात परंतु राहुल डाऊन द बॉल कव्हरच्या क्षेत्रात होणार नाही चूक. अखेरीस लखन ठाकूर यांचे देखील प्रयत्न पुढे पडताना दिसलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा विचार करायला गेला तर 8च्या सरासरीने आतापर्यंत जर पाहायला गेला तर 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात चांगल्या पद्धतीने धावा जमा केल्या होत्या परंतु या षटकाचा जर विचार करायला गेला तर 3 विकेट आल्या आणि फक्त 5च धावा खर्च केल्या. त्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज अनिकेत यांनी श्रीराम बलवली संघासाठी. न्यू बॅटर अजय. न्यू बॅटर आदित्य फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये 2 चांगली झेल घेतल्यानंतर आता शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी टीम श्रीराम बलवली. स्लॉक षटक असणार आहे. शेवटचं षटक अंतिम षटक. अजय मैदानाच्या आतमध्ये. अमित आतापर्यंत जर पाहायला गेला तर अमित यांचं योगदान जर पाहायला गेलं तर हव्या तशा धावा अमित यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं नाही. पण दरम्यान टॉस उडवलं जातं. टॉस जिंकतोय रामवाडी संघ. रामवाडी जो काही डिसिजन असेल तो द्यायचा आहे टीम तांबडशी संघासाठी. शेवटचं स्लॉक षटक. बॉलिंग मार्क वरती आपण आदित्य यांना पाहतोय. अमित ऑन स्ट्राईक. 16 धावा. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावरती हुक केलाय. हुक होत आहे सक्सेसफुल. येथील धावा 6. अमित यांच्या बॅट मधून ज्या धावा थांबल्या होत्या त्या धावा खऱ्या अर्थानं आता अमित यांच्या बॅट मधून यायला सुरुवात झाली आहे. गरज होती मोठ्या फटक्याची आणि तो फटका अखेरीस अमित यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 6 धावा आल्यात. 22 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक जिथं मार्गस्थ असताना टीम स्टार वलक या संघासाठी आपण पाहतोय. स्टार वलक एका बाजूने दुसऱ्या बाजूने श्रीराम बलवली. दुसरा संघ सुपर 4 साठी कोणता क्वालिफाय होताना दिसेल. येणाऱ्या काही षटकांमध्ये आपल्याला श्री धारेश्वर चषक 2025च्या माध्यमातून आज या शेवटच्या आणि अंतिम दिवसात पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला तिसरा संघ मिळून जाईल जो सुपर 4 साठी क्वालिफाय होताना दिसेल. तिथे वरदविनायक रामवाडी आणि वीर हनुमान तांबडशेत हे 2 संघ फाईट करताना दिसणार आहेत. पहिल्या दिवशी वरदविनायक रामवाडी संघाने सकाळच्या सत्रात 2 सामने जिंकले होते. काल सकाळच्या सत्रात तांबडशेत संघाने 2 सामने जिंकले. परंतु या मॅच कडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. मोठी मॅच आहे. संडेचा दिवस आणि सकाळचं सत्र असताना आतापर्यंत जर पाहायला गेला तर 22 धावा टीम स्टार वलक. शेवटच्या अंतिम 5 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. आता जर पाहायला गेला तर डीप स्क्वेअर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे परंतु विथ अँगल बॉल जर पाहायला गेला तर आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हर केला गेला. एक नॅचरल अँगल आहे. नॅचरल स्विंग असतो लेफ्ट हँड बॉलरला. तो स्विंग आदित्यच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम बलवली. पुढचा बॉल आदित्य. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. अति वेगानं मितेश आलेत. बॉल खाली. बॉल उचलतात. तत्वर 2 धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु पाहायला गेला तर एकाच एंड वरती बॉल हिट करण्याचा प्रयत्न प्रदीप घरते यांचा पाहिला. परिणामी रनिंग बिटवीन द विकेट जर पाहायला गेला तर अमित यांना माहिती होतं की आपल्याला स्ट्राईक पाहिजे आणि त्यासाठी केलेला हा प्रयत्न आपण पाहिला. आणि बघता बघता अमित असतील दुसऱ्या बाजूने अजय थांबून राहिले. अमित येईपर्यंत अजय थांबले तोपर्यंत प्रदीप यांनी बॉल स्टॅनवरती हिट केला. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर नॉन स्ट्राईक एंड वरती अजय याने देखील आपली रन कंप्लीट केली. म्हणजेच पार्टनरशिप मध्ये दोघांची हिस्सेदारी असणं गरजेचे असतं. प्रत्येकाने जर हिस्सेदारी उचलली तर आपल्या संघासाठी आपण चांगली पार्टनरशिप बनवू शकतोय. आणि आज तेच काम करत असताना टीम स्टार वलक संघासाठी अजय असतील अमित असतील हे डबल ए आज स्टार वलक संघासाठी चांगलं काम करतोय. 24 धावा अंतिम 3 बॉल. पुन्हा एकदा स्लॉग हिट करायचा होता. समोर बॉल पडलाय. उंचीचा फायदा उचलला आमिर पाटील यांनी. तोपर्यंत जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. बॉर्डर लाईन वरून जेव्हा बॉल येतो तदवर पाहायला गेला तर
क्विक रनिंग बिटवीन द विकेट जर असेल तर आपण दुसरी धावदेखील कंप्लीट करू शकतो. यासाठी पहिली धाव ती वेगानं चपलतेनं घेणं गरजेचं असतं आणि 30 धाव जर पाहायला गेला दुसऱ्या बाजूनं तर अमित असतील अजय असतील यांनी लागोपाठच्या 2 बॉलचा विचार करायला गेलात ना तर 2 डबल धावा घेत आपल्या संघासाठी या षटकापर्यंत आतापर्यंत 1 षटकार 2 डबल अशा 10 धावा पहिल्या 4 बॉलमध्ये आल्यात. 26 धावा झाल्यात. अंतिम 2 बॉल. पुन्हा एकदा थांबणार नाहीये अमित. बॉल सरळ जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. येतो या षटकातील दुसरा मॅक्सिमम. हाफ ट्रॅकर होता स्वतःसाठी जागा बनवतात आणि अमित आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर कशासाठी थांबले होते कारण दुसऱ्या बाजूने जर प्रयत्न करत असताना प्रणित 1 षटकार प्रणित यांच्या बॅट मधून पाहिला. संकेत यांचे प्रयत्न करत असताना पाहायला गेला तर संकेत कुठेतरी अपयशी राहिले आणि तदनंतर जर पाहायला गेला तर अमित लखन देखील अपयशी ठरले. परंतु आता संपूर्ण मोर्चा अमित यांनी सांभाळत आपल्या संघासाठी 32 धावा. लास्ट बॉल. ओ हो 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 बॅटची लीडिंग एज लागली. शॉट फाईन लेग क्षेत्रातून बॉल ट्रॅव्हल केला. शॉट थर्डला बॉल फील्ड केला जातो. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेत असताना अजय माघारी परतताना दिसेल. तोपर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगचा एंड पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर जर पाहायला गेला तर धावफलकावरती धावा पाहतोय ते 33 धावा आणि 33 धावांमध्ये जर पाहायला गेला तर अमित यांचं योगदानाचा जर विचार करायला गेला तर तब्बल 11 बॉल फेस केले. 11 बॉल फेस केले आणि 200च्या स्ट्राईक रेटनं 22 धावा त्यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. त्यांच्या आपण आपल्या स्क्रीनवरती मॅच सर्वे पाहू शकताय. पर्यंत त्यांच्या बॅट मधून 4 बॉल 7 धावा. संकेत गोल्डन डक झाले. त्यानंतर लखन देखील अपयशी ठरले. अजय फक्त धावाचं काम करत राहिले. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर 3 षटकांमध्ये 33 धावा टीम स्टार वलक या संघानं आपल्या धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी करत असताना जर पाहायला गेला तर प्रकाशने चांगली गोलंदाजी केली. विकेटलेस राहिलेत. 11 धावा. अनिकेत कमालीचा स्पेल अनिकेत यांचा आपल्याला पाहायला मिळाला. ज्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वाचे विकेट अनिकेत यांनी आपल्या नावावरती केले आणि शेवटच्या षटकात एक्सपेन्सिव्ह राहिले ते आदित्य. स्लॉग हिट पहा स्लॉग षटक आणि स्लॉग षटकामध्ये अमित यांचा तडाखा पाहायला मिळाला. 17 धावा खर्च केल्या. अशा 30 धावा आपण पहिल्या 3 षटकामध्ये पाहतोय आणि आता 34 धावांचं उद्दिष्ट प्रतिष्ठक जर विचार करायला गेला तर 11.33च्या आस्किंग रेटनं धावा बनवायच्या आहेत. सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी टीम श्रीराम बलवली संघाला. 18-34. सुपर 4 साठी क्वालिफाइंग मॅच
येणाऱ्या पुढच्या 3 षटकांमध्ये आपल्याला सुपर 4 साठी क्वालिफाय होणारा दुसरा संघ दिसून येईल. श्रीराम बलवली की स्टार बोलक. बॉल 34 धावा प्रतिषटक 11.33 आस्किंग रेट पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा हेल्दी रन रेट आपण बोलू शकतोय, परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर स्टार बोलक संघ सकाळच्या 17 धावा उभारल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वासानं हर्षद. पहिल्या षटकात स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय प्रदीप घरत, नॉन स्ट्रायकिंग वरती आमिर पाटील. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्लॉग हिट करायचा होता, बॅटच्या बॉटम वरती आला. तदनंतर बॉल पाहायला गेला तर अति वेगानं बॉल जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. येथील धावा 4. चौकार. 4 धावाने सुरुवात करत असताना प्रदीप घरत, जिथून मॅच पहिल्या दिवसात प्रदीप घरत यांनी सोडली होती तिथूनच मॅच सुरुवात करत असताना वडाव संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 1 बॉल 4 धावांची करत असताना षटकार मारला होता आणि आता पहिल्याच बॉलवरती चौकार प्रदीप यांच्या बॅटमधून. 10:05 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. 10:15 आपल्याला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. टीम स्टार बोलक 10-15 पहिली 2 षटक. दुसरा बॉल हाफ ट्रॅकर थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न पाहिला गेला, ज्या पद्धतीने प्रदीप घरत यांची बॅटिंग आहे. दुसरा बॉल डॉट बॉल येतोय. आता यावेळी जर पाहायला गेला तर अतिरिक्त असा काहीसा वेगळा एक्सपिरियन्स करण्याचा प्रयत्न पाहायला. प्लॅन ए जिथं सक्सेसफुल होतोय, बी प्लॅन एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला आणि अशातच जर पाहायला गेला तर हा बॉल वाईट बॉल येतोय. आज पंच पाहतोय पुन्हा एकदा राजेश पाटील. पहिले 2 दिवस पाहिले आणि आजच्या दिवसात देखील राजेश पाटील सर आज पंच म्हणून हजर आलेत. पुन्हा एकदा त्याच लाईन लेंथ वरती, परंतु कदाचित यावेळी सफल झाले होते. परिणामी जर पाहायला गेला तर हा बॉल डॉट बॉल येतोय. म्हणजे जर पाहायला गेला तर पहिल्या बॉलवरती जरूर चौकार मारला, दुसरा बॉल बाउन्स पाहायला मिळाला, तिथं तो डॉट बॉल, तदनंतर वाईट बॉल आणि हा पुन्हा एकदा वाईड लाईन वरती फेकलेला बॉल डॉट बॉल पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल आहे, संधी उपलब्ध आहे. डाऊन दी बॉल फिल्डर इंटरेस्टेड आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. होणार नाही आहे चूक आणि भागवली जाते विकेटची भूक. पहिली विकेट अर्थातच प्रदीप घरत मैदानाच्या बाहेर. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता मित्रांनो, फुलटॉस बॉल होता, बॅट वरती व्यवस्थित आली नाही, बॅट हातामध्ये फिरली आणि तदनंतर कोणत्याही प्रकारची चूक न करता हा घेतलेला झेल आपण पाहिला. आणि खूप चांगलं टेलिकास्टिंग आपण समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय. जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आजच्या सर्व मॅचेसच्या नोटिफिकेशन आपल्यावरतीच आपल्याकडे येतील आणि घर बसल्या आपण या मॅचेसचा श्री धारेश्वर चषक 2025चा आनंद घेऊ शकतो. यासाठी समर्थ लाईव्ह इव्हेंट या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप चांगलं टेलिकास्टिंग देखील आपण पाहतोय. डोंट व्ह्यू डोंट शूट देखील त्यांच्या माध्यमातून आपण काल गेल्या 2 दिवसात आपण पाहिलं आणि आज देखील त्यांचं चांगलं असं टेलिकास्टिंग समर्थ लाईव्ह इव्हेंट्स. राहुल आला रे, डिपार्टर राहुल पाहतो. 5 बॉल झालेत
पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर काय कमबॅक पाहतोय आतापर्यंत 5 धावा. पुन्हा एकदा व्हाट बॉलिंग लाऊड शाउट आपण पाहतोय. जोश जास्त आत्मविश्वास कमी, परिणामी हाच आत्मविश्वास जर पाहायला गेला तर पुढच्या 2 षटकांमध्ये टीम स्टार गोलक संघासाठी पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतरच्या 5 बॉलचा विचार करायला गेला तर मित्रांनो फक्त 1 धाव खर्च केली. हर्षद यांचा कमबॅक पाहायला मिळाला. टीम श्रीराम बलवली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना रवी पाटील सर यांचं देखील शुभागमन झालंय. आजच्या दिवसात ते देखील संपूर्ण दिवसभरामध्ये ॲज अंपायर म्हणून आज या सिद्धारेश्वर चषक 2025च्या माध्यमातून काम करताना दिसतील. अमित आले ऑन स्ट्राईक. आमिर पाटील पहिल्यांदाच स्ट्राईक एंड वरती असणार आहेत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर मागच्या षटकामध्ये 6 बॉल नॉन स्ट्राईक एंड वरती होते. 5 धावा झाल्यात. 34चं टार्गेट म्हणजे 29 धावा येणाऱ्या 12 बॉल. अमित राईट आर्मवरती विकेट. पहिल्यांदाच पहिला बॉल फेस करतील आमिर पाटील. थोडासा व्यत्यय येतोय. नॉन पॉवर प्लेचं हे षटक आमिर यांच्यासाठी जर पाहायला गेलं तर डीप मध्ये प्रोटेक्शन, एक काउ कॉर्नर पाहतोय, एक डीप स्क्वेअर लेग पाहतोय, वाईडिश लॉंग ऑन मध्ये पाहतोय, फाईन लेग पाहतोय, मिड ऑन पाहतोय, शॉर्ट थर्डमॅन पॉइंट, तदनंतर डीप कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ. पहिलाच बॉल बॅक टू लिडिंग एज. त्यानंतर लखन ठाकूर यांचे हात डाऊन दी बॉल आपल्याला पाहायला मिळाले. रिप्ले मध्ये मित्रांनो आपण पाहू शकताय की किती स्ट्रेस झाले होते लखन ठाकूर. त्यांना माहित होतं आमिरचा झेल आहे, आमिरचा झेल आपल्या संघासाठी घेणं गरजेचं होतं आणि स्वतःला डाईव्ह करत मात्र लखन ठाकूरने यांनी घेतलेला हा झेल पाहायला मिळाला आणि गोल्डन डकचा शिकार होत आमिर पाटील देखील मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. फिल्डिंग डिपार्टमेंट देखील आज स्टार गोलक संघाचा पाहायला मिळतोय. किती आपल्या संघासाठी महत्वाचं आणि इम्पॉर्टंट काम करताना दिसतोय. लखन ठाकूर जरूर फलंदाजी करत असताना जास्त धावा जमा करू शकले नाही, परंतु आज ज्या पद्धतीने आपल्या संघाला हँडल करत आहेत, खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात तर संपूर्णपणे या मॅचचं जिम्मेदारी जर पाहायला गेलं तर लखन ठाकूर आपल्या हातामध्ये घेत आज स्टार गोलक संघ फील्ड करताना दिसतोय. काय डायव्हिंग झेल पाहायला मिळाला लखन ठाकूर यांचा. इम्पॉर्टंट असा कॅच घेतला. नवीन बॅटर मैदानाच्या आत प्रकाश मैदानाच्या आत 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. अमित दुसरा बॉल डिलिव्हर करण्यासाठी तयार. येता क्षणी पुल करायचा प्रयत्न, परंतु नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉल जातोय गॅप मधून. 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी सुरुवात करत असताना प्रकाश आपल्या इनिंगला धावसंख्येत 4 भरत. धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, जिथे 34 धावांचा पाठलाग करतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जे प्रेक्षक उशिरानं या वाहिनीसोबत जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी, सुपर 4 साठी चालू असलेली ही लढत. जिंकणारा संघ अर्थातच सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणारा दुसरा संघ आपल्याला मिळेल. टॉस जिंकला होता बलवली संघानं. पहिल्या सत्रामध्ये 33 धावा आपण पाहिल्या स्टार गोलक संघाच्याने. आता 34 धावा चेस करतोय श्रीराम बलवली. मिस टायमिंग शॉट आहे डाऊन द बॉल. पुन्हा एकदा लखन ठाकूर पाहायला मिळाले. आणखी एका विकेटचं पतन. चौकार जरूर मारला होता, तदनंतर पेस व्हेरिएशन पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा मिड विकेटला मारायचा होता, परंतु तू जर पाहायला गेला तर टॉपेस झाला आणि तदनंतर लखन ठाकूर पुन्हा एकदा डाऊन द बॉल पाहायला मिळाले आणि आणखी एका विकेटचं पतन होऊन प्रकाश देखील मैदानाच्या बाहेर निराशेनं जात असताना आपण पाहतोय. आणि आता मितेश मैदानात आपण पाहतोय. मितेश पहिला सामना जेव्हा कालेश्री संघाच्या अगेन्स्ट खेळत होते तेव्हा 1 बॉल आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज असताना मितेश आले होते आणि त्या 2 धावांच्या मदतीनं मितेश त्या मॅचचा प्लेअर ऑफ दी मॅच देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. परंतु आज जर पाहायला गेला तर राहुल असतील, मितेश असतील यांना आता
मॅच पुढे नेणं गरजेचं असणार आहे, कारण 3 फलंदाज बाद झालेत. प्रदीप घरत आउट झालेत, प्रकाश आउट झालेत, आमिर आउट झालेत. स्वस्तामध्ये जाणारे फलंदाज आपण पाहिले, परंतु स्टार वलक संघाचा हा संघ आज जर ज्या पद्धतीने काम करतोय त्यांना देखील माहिती आहे की आपल्याला सुपर 4 मध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. प्रत्येकानं आपलं जर काम चोखपणे पार पाडलं तर आपला संघ नक्कीच विजय होऊ शकतो. त्यासाठी आपला टीम वर्क दाखवणं गरजेचं असणार आहे. येत्या क्षणी बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते, डीप मिड ऑफ मध्ये बॉल फील्ड केला जातोय आणि ही एक धाव. टीम गेम आहे. क्रिकेट कुणी एका खेळाडूच्या मदतीने आपल्याला खेळ जिंकता येत नसतं. 11 खेळाडूंनी आपला परफॉर्मन्स आपल्या संघासाठी देणं गरजेचं असतं. जिथं आपल्या गावाला आपण रिप्रेझेंट करतोय, आपल्या गावाचा विश्वास आणि आपला फॅन्स देखील आपल्या संघासाठी सपोर्ट करत असतो. पुन्हा एकदा स्ट्राइक डाऊन द ग्राउंड, डाऊन द बॉल फिल्डर, व्हाट अ कॅच. ही क्लिप व्हायरल झालीच पाहिजे, क्लिप व्हायरल झालीच पाहिजे. हर्षद होते, काय कॅच. बघा मी पहिलंच म्हटलं होतं की क्रिकेट हा एकाचा खेळ नाही आहे. 11 खेळाडूंना आपला जी जिम्मेदारी ज्यासाठी आपल्याला आपल्या संघानं मैदानामध्ये उतरवलंय ती जिम्मेदारी जर प्रत्येकानं चोख पार पाडली तर आपला संघ नक्कीच यशाची शिखरे पार करताना दिसेल. मग बॅटर असू द्या, बॉलर असू द्या, तेवढंच इम्पॉर्टंट प्रत्येक फिल्डरला असतं. आणि ही क्लिप समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून नक्कीच युट्यूब वरती व्हायरल होताना दिसेल. काय झेल घेतला, जवळजवळ 10 ते 12 मीटरचं अंतर कापत इथपर्यंत आला आणि हा झेल घेत सरळ राहुल पाटील यांना मैदानाच्या बाहेर पाठवताना दिसले. अप्रतिम यार हर्षद, व्हाट अ कॅच यार. टायपिंग एफर्ट पाहायला मिळाला क्रिकेटमधील. एफर्ट 100% फिल्डिंग मधील योगदान पाहायला मिळालं. कधी कधी आपण क्रिकेट खेळत असताना पाहत असतो की मला बॅटिंग मिळत नाही, मला बॉलिंग मिळत नाही, मग मी फक्त फिल्डिंग का करू. परंतु आज ते पाहायला मिळत नाही आहे. जरूर गोलंदाज देखील आहेत हर्षद, परंतु आज त्यांनी जो एफर्ट लावला, नक्कीच आज खऱ्या अर्थानं स्टार वलक संघाचा आत्मविश्वास असेल ना तर कित्येक %, कित्येक गुणा वाढलेला असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आत मंदार आलेत. पुन्हा एकदा बॅटचा एज लागलाय. आणखी एका विकेटचं पतन आपण पाहतोय. धावसंख्या 10 धावा झाल्यात. आता शेवटचं षटक आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 24 धावांची. काय मॅच पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा टाइम आपण वेस्ट घालवू नका. टीम स्टार वलक. संकेत शेवटच्या षटकात संकेत बॉलिंग मार्क वरती सज्ज, परंतु आता 24 धावा बनवायच्या आहेत आणि मितेश यांच्यावरती आता पूर्णपणे ही जिम्मेदारी आहे. मागच्या 2 षटकामध्ये काय झालंय विसरून जावं लागेल. आणि आता जर पाहायला गेला तर मितेश यांना या 24 धावा कशा बनतील यासाठी प्रयत्न करावा लागेल. कारण या मॅच मध्ये आणि या टुर्नामेंट मध्ये आपला संघ जर पुढे न्यायचा असेल, सुपर 4 मध्ये क्वालिफाय करायचा असेल तर हे षटक पहिले 2 बॉल अत्यंत महत्वाचे असणार आहे. या 2 बॉल वरती कदाचित या मॅचचा रिझल्ट देखील आपल्याला समजून जाईल. मोठे फटके आणणं गरजेचं असणार आहे. सकाळचं सत्र असल्या कारणाने बॉल इझिली ट्रॅव्हल मैदानाच्या बाहेर होताना दिसत नाही. इथे ताकदीचा वापर करावा लागणार आहे. संकेत आले राईट अबाउट द विकेट. पहिला बॉल शेवटच्या षटकात. 6 बॉल 34 ची गरज असताना मारलेला हा फटका आपण पाहतोय. हा पंप पूल करण्याचा प्रयत्न पाहिला. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. एकच धाव, एका धावे व्यतिरिक्त जास्तीच्या धावा आपल्याला या बॉलवरती पाहायला मिळणार नाही आहेत. परंतु येणाऱ्या 5 बॉल मध्ये आणखी 23 धावा बनवायच्या आहेत. कमीत कमी 4 षटकार मारणं गरजेचं असणार आहे. टीम श्रीराम बलवली बॅटर आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. यावेळी आशिष. पुन्हा एकदा
स्लोवर बॉल पाहायला मिळाला, त्याला देखील कट करायचा होता. विकेट मधील बाउन्स देखील आहे, हे आज विकेटनं दाखवलं. बॉलिंग फ्रेंडली विकेट आहे, परंतु याच बॉलिंग फ्रेंडली विकेट वरती मागच्या इनिंग मध्ये मॅच होती सांगतो बरोबर. आणखी एक डॉट बॉल येतो बघा, कोणाची तरी चावी पडलेली सापडलेली. आय थिंक घराची चावी आहे, घराच्या लॉकची चावी आहे. काल एक छोटा मुलगा चावी शोधत होता, चावी घराची दिसते. जर युट्यूबवर ऐकत असेल, मॅच पाहत असेल किंवा त्याच्या घरातील कोणी मॅच पाहत असेल तर चावी आमच्याकडे जमा झालेली आहे. काल एक छोटा मुलगा चावी शोधत होता, चावी कालच्या दिवसात मिळाली नाही, पण आजच्या दिवसात एका आमच्या रसिक प्रेक्षकांना ही चावी आमच्याकडे जमा केलेली आहे. ज्याची चावी असेल त्यांनी चावी घेऊन जायची आहे. पंकज चलेत शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक असताना मैदानाच्या आतमध्ये टॉस झालाय. रामवाडी संघ टॉस जिंकलाय, पण गोलंदाजी ओके. टीम वीर हनुमान तांबडशेत आपल्याला लगेचच जसा रामवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी उतरेल, आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये टीम वीर हनुमान तांबडशेत आपण पाठवून द्यायची आहे. शेवटचे 2 बॉल. हा बॉल देखील डॉट बॉल येतोय. मॅचवर पूर्णपणे जर पाहायला गेला तर मजबूत पकड टीम स्टार वलक या संघानं आज या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. काय संघ खेळलाय, काय लढलाय आणि काय प्रत्येकानं आपला परफॉर्मन्स दिलाय. सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणारा दुसरा संघ मित्रांनो आपल्याला भेटतो श्री धारेश्वर